तुम्ही त्याला सांगितलं की बाबा रे मला 1 किलो साखर द्या, बोलो हालेलुया, आणि त्यानं तुम्हाला 800 ग्रॅम दिली. 1 किलो साठी किती पाहिजे? 1000. पण त्याने किती दिली तुम्हाला? 800 दिली, नाही का? तुम्हाला नाही माहित, पण तो फसवत आहे. आणि तो जेव्हा फसवत आहे तेव्हा त्याच्या मनाला समाधान लागतं की मी 200 ग्रॅमचा फायदा केला. पण त्याला पुढे माहित नाही काय होणार आहे. कोणी दुधाचा व्यवसाय करतो आणि तो लोकांना फसवत आहे. खोट्या मापाचा देवाला विटायचं म्हणतो. दुधात त्यानं काय केलं? पाणी ओतले. 1 लिटर मध्ये पाव लिटर पाणी टाकलं आणि घातले दूध. तो कमवत आहे पैसे, त्याला क्षणिक आनंद आहे. पण शास्त्र काय म्हणतोय? खोट्या मापाचा देवाला वीट आहे. वीट म्हणजे एकदम घृणा आहे. आपण म्हणतो ही भाजी विटली, आता ही खाऊ शकणार नाही. म्हणतो किती दुर्गंधी येते, याला घराच्या बाहेर फेका, भात सडला, त्याला फेकून द्या. देवाला वीट येऊ नये असं आम्हाला वाटतं. तर तो म्हणतो की आमचं माप कसं असलं पाहिजे? देवाला प्रिय जसं आहे तसं. म्हणून तो म्हणतो ज्या मापानं तुम्ही मापून द्याल त्याच मापानं तुम्हाला परत करता येईल. तुम्ही हलवून दाबून शीख भरून दिलं तर तसंच तुम्हाला देता येईल. आणि ज्या मापानं तुम्ही द्याल त्या मापानं तुम्हाला परत देव देणार आहे. आणि म्हणून आपलं वजन जे आहे ना, ते आपलं वजन, आपलं माप चांगलं असलं पाहिजे असं परमेश्वराचं वचन सांगतं. खोट्या मापाचा परमेश्वराला खूप म्हणजे खूप राग येतो.